सत्य नमो आदेश. जेवढे पण माता बहिणी आहेत त्या सर्वांना मला एक गोष्टी सांगायची तर ध्यानपूर्वक ऐका. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली, ऑफिसमध्ये जाणाऱ्या मुली, काय शाळेत 8वी 9वी 10वीत जाणाऱ्या मुली, सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका. कॉलेजमध्ये असणाऱ्या पण मुली आणि ऑफिसमध्ये असणाऱ्या सुद्धा महिला, ते गव्हर्मेंट ऑफिसर असो, गव्हर्मेंट सर्वंट असो किंवा कोणी पण असो, ज्या पण मुली असतील, काय त्यांनी त्यांच्या मित्रांनी कुठली मिठाई वगैरे दिलेली किंवा काय माझा बर्थडे आज तू हे खा, मी आज तुझ्यासाठी ते आणलं आहे, किंवा मॅडम तुम्ही हे खावा, किंवा ताई तुम्ही ते खावा, कुठल्याही परपुरुषाकडनं परव्यक्तीकडनं अजिबात कुठल्याही प्रकारचं तुम्ही काही खाऊ नका. समजलं की नाही? त्याच्यामध्ये तुम्हाला वशीकरण तंत्रक्रिया करून काही पण दिलेलं असतं, जेणेकरून तुम्ही वेड्यासारखं वेडेपिसा होऊन जाता. लक्षात ठेवा. आणि त्याचा परिणाम जास्त भोगायला लागतो. का की माझ्याकडं एक आत्ता मध्ये 12वीची मुलगी आली होती त्याचे आईवडील घेऊन, आणि ती 12वीला असणारी ती मुलगी, ती फक्त त्या एका मुलाचं नाव घ्यायची आणि घरच्यांना बोलायचे की माझा नवरा आलेला आहे, तुम्हाला बोलवतोय, मी आता चालले. एवढं भयंकर तिच्या डोक्यावरती परिणाम झालेला होता. तिला खाण्यामध्ये आलेलं होतं. लक्षात ठेवा. काय की खाणं दिलं होतं, वशीकरण तंत्रक्रिया करून दिलेली होती त्याला, ते बिचारे बाळाला. तिचा मी काही व्हिडिओ वगैरे काढला नाही, का की तिचं उज्ज्वल भविष्य पुढं आहे म्हणून तो व्हिडिओ वगैरे काढला नाही, आणि देखाव्यासाठी मला तो व्हिडिओ टाकायचा पण नाही आहे. तर तिचे आई बाप रडत होते, साक्षात आई बाप एवढ्या लोकांकडे जाऊन आले. सगळेजण बोलले की ते वेडी झाले. काय नाही, तर तिला असं भयंकर प्रमाणात चारलेलं होतं. चांगली पूजापाठ करणारी वगैरे मुलगी, तिला खायला घातलं आणि तिला काही पण दुष्कृत्य करायला भाग पाडायला लागले. काही पण दुष्कृत्य करणार. मग तुम्ही समजून घ्या, मला काय ते स्पष्टीकरण सांगायचं नाही आहे. म्हणून आपले महाराष्ट्रातले जितके पण माता भगिनी बहिणी जे आहेत, कुठले पण जे पण ऑफिसमध्ये, तुम्ही कुठल्या पण ऑफिसमध्ये असो किंवा काय असो, पर व्यक्ती किंवा तुमचं तिथलंच कुणी पार्टनर असो किंवा काय असो, तुम्हाला काय खायला घालण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो किंवा काय करतो, जी महिला गृहस्थी असून ती ऑफिसमध्ये जाते, ऑफिसमध्ये कोण पार्टीला वगैरे काय देते, तुम्हाला माझा आज बर्थडे, तुम्ही केक खावा, हे खावा, ते खावा, असल्या कुठल्याही प्रकारचं काही गोष्टी खाऊ नका. नाहीतर तुम्ही ते खासाल तर सगळं जीवनाचं वाटोळं होऊन जाईल. लक्षात ठेवा की तुमचा देह असं नाही की कुणी पण तुमचा उपभोग घ्यावा. त्याच्यामुळे ध्यानपूर्वक तुम्ही माता बहिणींनो तुम्ही नीट ऐका, आणि जेवढं लोकांना शेअर करता येईल आपल्या माता बहिणींना, तर तेवढ्यांना ते शेअर करा. आपल्या घरच्याशिवाय कुणाचंच काय खायचं नाही. कुणाचंच काय खायचं नाही. कोणी दिलेला, तो कोणी जागीरदार पण असो, तिथं तुमचं ऑफिसमध्ये तो कोण बॉस असले तरी अजिबात काय घेणं देणं नाही आहे. बॉसच्या ठिकाणी त्याला त्याच्याच ठिकाणी ठेवायचं, आपण आपल्या मर्यादेत राहायचं. ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणी पण मांत्रिककडे जाऊन, घाणेरड्या लोकांकडे जाऊन कुठल्या पण तंत्रक्रिया करून आणतात, माता भगिनींना खायला घालतात, वेड्यासारखं करून टाकतात, काही पण दुष्कृत्य करायला लावतात. त्याच्यामुळे ध्यान ठेवून ऐका हा व्हिडिओ. आणि हे पण लक्षात ठेवा, जे पण तांत्रिक लोक अशी क्रिया करून देतात ना, वशीकरण क्रिया करून, हे कॉलेजच्या पोरांना बिरांना देतात तुम्ही. एक तर पोरांना कोणी मुली तर देतच नाही आहे, मग काय करणार? दुसरा पर्याय नाहीच आहे. पोरांना कोणी तर मुली देत नाही आहे, मग पर्याय काय? मग तांत्रिकच पर्याय आहे त्यांना. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, जो दुष्कृत्यासाठी अशा गोष्टी मौनी वशीकरण किंवा काय गोष्टी असल्या करतात, ते असल्या भक्तांच्या तुम्ही नादी लागू नका, असल्या महाराजांच्या तुम्ही नादी लागू नका. जे महाराज असे करत असतील ते नीच ह्या दुनियेतलं सर्वात नीच. लक्षात ठेवा. एवढी पण माणुसकी सोडली का महाराज लोकांनी? आपल्या आया बहिणी आहेत, आपल्या पण घरी मुली आहेत, ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. जसं दुसऱ्यांच्या आया बहिणीसाठी तुम्ही तंत्रक्रिया वगैरे करून देता, तशी कोणी पण करीन ना तुमच्या आया बहिणींवरती तंत्रक्रिया, त्यावेळेस तुम्हाला कळेल. आता बोलता माझं पारा एकदम डायरेक्ट चढून जातो डोक्याचा. त्याच्यामुळं माझं तुम्हाला सांगणं आहे, जे पण असतील माता भगिनी सर्वांनो, तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. कोणी काही पण आणून देऊ खायला, माझं हे ते अजिबात खायचं नाही. ह्याचं कारण एक तुम्हाला सांगतो. एक बिल्डर आला होता,
माझ्याकडे उज्जैनला असताना. अनुष्ठानला बसलो होतो, तो बिल्डर आला होता माझ्याकडे. तर बिल्डर बोलला की माझी मुलगी डॉक्टर आहे, MBBS ती झालेली, पण आमच्याकडं डॉग पाळण्यासाठी एक जो म्हणजे कुत्रं पाळण्यासाठी जो मुलगा आहे येतो, त्यांना खायला वगैरे देतो, फिरवतो वगैरे. त्या मुलाच्या प्रेमात पडली तर रात्रंदिवस फक्त त्याचंच नाव घेते. आता विचार करा तुम्ही की ते बिल्डरची मुलगी आहे आणि ती मुलगी डॉक्टर आहे. कोण आहे? डॉक्टर आहे ती मुलगी. आणि एक कुत्तर पाळ्याने तिला फसवलंय तिच्या जाळ्यात. मग विचार करा तुम्ही, चांगले मुलं का मेलेत का? मग तुम्ही जर असं म्हणसाल की चांगले मुलं आवडतच नाहीत, मुलींना चांगले मुलं आवडतच नाही, आता कुत्तर पाळाय तो आवडला त्याला. पण ह्याच्यामध्ये हे गोष्टी कळणं गरजेचं आहे की मुलीला सुद्धा त्याची ऐपत, तिची हैसियत आणि औकात कळत असते. आता तुम्ही लोक काय बोलसान की प्रेम हे आंधळ असतं. हे असलं प्रेम काय नसतं, हे सगळी तंत्रक्रिया असती. ती घरच्यांसुद्धा संघ कुणा संघ बोलत नसायची. एकोणती एक मुलगी असल्यामुळे सगळ्यांसंग वादविवाद, आई बापांना भांडायची, ती घरी येत नसायची, बाहेर जाणार. MBS झालेली मुलगी, MBBS डॉक्टर झालेली मुलगी, लक्षात ठेवा, कुत्तर पाळायच्या नादी लागली. मग हे तुम्ही ठरवा की बाहेरचं कुणाचं खायचं की नाही. तुमच्या घरी कामाला कुणी पण असो, कामवाली असो किंवा कुणी पण असो, कामवाला असो, कुणी नोकर बिकर असो किंवा काय असो, लक्षात ठेवा, कुणीच मुलीने का तसल्या काय गोष्टी खायच्या नाही काय नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं जरा बुद्धी चालवा, तुम्ही स्वतःलाच कळण, स्वतःला समजू द्या काय. आणि ज्यावेळेस मग त्यांना सांगितलं काय विधी करावं लागेल, ठीक आहे, मग ते काय करायचं होतं ते विधी करून टाकली भगवंताने. विधी केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशीच का आईवडिलांकडे आली निघून डायरेक्ट ती. मग आईवडिलांकडनं परत का गेले नाही? जर तिच्यावरती जर तंत्रक्रिया केली नसती किंवा काय केलं नसतं किंवा काय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलींनी सुद्धा मुलगा आहे ना, मुलींची एवढी चूक असते की मुलं निवडत नाही व्यवस्थित. या असे तंत्रक्रियेचे असे शिकार होऊन जातात. मग तुम्ही स्वतः ठरवा. जर तुम्ही आता हे कुणी ऐकत असेल, तो बिल्डर असो, कुणी महारथी असो, कुणी राजा असो किंवा काय असो, नीट लक्षात ठेवा काय. तुम्ही आमदार असो, खासदार असो, नीट ध्यानात नीट ऐका. कुठलंही बाहेरचं किंवा काय कुणाला खायला द्यायचं नाही. कोणी आणलेलं आहे, काय आणलेलं आहे, कशासाठी आणलेलं आहे, काय टाकून दिलं तर खायला कसं करणार तुम्ही, काय करणार. इथं माझ्याकडे असे काही व्हिडिओ आहेत, टाकूनच देईन मी, लोकांना खायला घातलेले, कशी परिस्थिती होती, कसं नाही, मी बघतोय ते. लोकांचं वाईट काढता मी वैतागलो, पण लोक यायचे का अजून वैतागले नाही. जास्त प्रमाणामध्ये वशीकरणाचे शिकार होत चाललेले आहेत. आणि जे लोक वशीकरण तंत्र करून आणून खायला घालतात, लोक, मुलं, म्हातारे, कोतारे, सगळे जरा नीट ध्यान देऊन ऐका. मरायला लागले तरी तुम्हाला पाहिजे का वशीकरणचं? मौनी तुम्हाला मौनी पाहिजे, राजमौनी पाहिजे तुम्हाला. त्याच्यामुळे कुणावरतीच भरोसा ठेवायचा नाही. माता भगिनींनी कुठल्याही पुरुषावरती भरोसा ठेवायचा नाही. भले तो कुणी पण असो, नवऱ्याचा मित्र असो नाही तर कुणी असो, काय घेणं देणं नाही, तो त्याच्या घरी. एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवा काय. मग तुम्ही तुमचं जीवन आहे, तुम्ही ठरवा. माझ्या पुढं असे केसेस आलेत म्हणून मी सांगितलेले आहेत. डोळे तुम्हाला उघडायचे का डोळे बंद करून ठेवायचे ते तुम्ही तुमचं ठरवायचं. एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न कर म्हणलं असतं तर केलं नसता, पण तंत्रक्रिया केली. कुत्रपाळ्याने बिल्डरची मुलगी फसवली. अक्षरशः त्या बिल्डरला सांगायला पण लाज वाटत होती. मी नका सांगू म्हणलं, कळलं मला सर्व गोष्टी, काय सांगायची गरज नाही म्हणलं. ठीक आहे म्हणलं, टेन्शन घेऊ नका, होऊन जाईन ते. त्याच्यामुळं सर्व माता बहिणींनो तुम्हाला हात जोडतो, कोणी दिला असेल तर भिकाऱ्यासारखं घेऊन खाऊ नका. जर खाण्याची इच्छा आहे तर जा स्वतः घेऊन या. कंटाळा येस तोपर्यंत खा. कधी पण लक्षात ठेवा, भावनाच्या आहारी किंवा एकदम आनंदामध्ये कुठलं पण कार्य करू नका, कुठलं पण निर्णय घेऊ नका. रागामध्ये सुद्धा कुठला निर्णय घेऊ नका, कधी पण घातक ठरतो हा.
बस एवढ्याच गोष्टी सांगून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो, नाही तर माझा डोक्याचा पारा चढत चाललाय. ओम नमो आदेश, सत्य नमो आदेश, नवनाथ गुरुजी करू आदेश, लखपुरुष करू आदेश. जय माता भगवती पार्वती सकल जगत स्वरूपिणी. हर हर महादेव शिव शंभो.